तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपला 10चा इतिहासाचा जो पेपर राहणार आहे हिस्ट्रीचा, त्या पेपरमध्ये नेमकं इम्पॉर्टंट टॉपिक काय राहणार आहे ते थोडं समजून घेऊया फास्ट पद्धतीनं बाकीच्या विषयाचे. पहिला लेसन आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. या लेसनमध्ये इम्पॉर्टंट अशा कोणत्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या ते म्हणजे काय, तर हा एक याच्यामधला 4 मार्कांसाठी पॅसेज हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा 4 मार्काचा पॅसेज येतो. त्याच्यानंतर काही जे आपल्याला महत्त्वाचे विचारवंत आहेत ते आपल्याला बघायचे. रेना देकार्त आहे, वॉल्टियर आहे, हे महत्त्वाचे. त्याच्यानंतर इथं फेड्रिक हेगेल आहे, जॉन फेड्रिक हेगेल आहे. त्याच्यानंतर पुढे आपलं लिओपोल्ड रँके आहेत, कार्ल मार्क्स आहेत. ओके. त्याच्यानंतर इथं द्वंद्ववादासाठी हा महत्त्वाचा हेगेलचा द्वंद्ववाद आपल्याला दिलेला आहे, तो इम्पॉर्टंट आहे. लिओपोल्ड रँके आपण इथं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ॲनल्स प्रणाली महत्त्वाची आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन मायकल फुके यांचं तत्त्वज्ञानासंदर्भातला महत्त्वाचा पार्ट थोडासा दिलेला आहे. आता बघा याच्यामध्ये खास करून फिलिंग द ब्लँक तर सगळ्या महत्त्वाच्या आहे. चुकीची जोडी ओळखा, याच्यामधली एक चुकीची जोडी ओळखायची आहे. द्वंद्ववाद महत्त्वाचा आहे, ॲनल्स प्रणाली. आता याच्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत ज्या पैलूपेक्षा हा फुको यांच्या लेखनपद्धती IMP आहे, हे विचारवंत IMP आहेत. कार्ल मार्क्स वर्गसिद्धांत IMP आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये खाली आलो तर इतिहास स्त्रीवादी इतिहास लेखन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या याच्यामध्ये पहिल्या लेसनमध्ये आहेत माझ्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, चला पुढचा लेसन बघूया. इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा. याच्यामध्ये जर आपण थोडं गेलो आहे तर महत्त्वाचा विषय कुठे येतो आणि काय पार्ट महत्त्वाचा आहे त्या संदर्भात थोडं समजून घेऊया. याच्यामध्ये आपण थोडं पुढे जाऊया आणि समजून घेऊया की नेमकं काय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो जसं प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन थोडंसं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण थोडंसं आलेलं आहे की इथं जर आलो आपण मानवी इतिहास थोडंसं हा एक विकार राजवाड्याचं एवढा पार्ट थोडंसं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं एक द राईज ऑफ द मराठा पॉवर, हे कोणं लिहिलेलं आहे बा ते थोडंसं महत्त्वाचं आहे. विकार राजवाडे यांचं कार्य थोडंसं महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मार्क्सवादी इतिहास लेखन थोडंसं इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामधलं आपल्याला आहे. एक वंचितांचा इतिहास हा मार्क्सवादी इतिहासावर आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये ताराबाई शिंदे यांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. आता बघा इथेमध्ये आपण फिलिंग द ब्लँक महत्त्वाचे आहेतच, इम्पॉर्टंट आहेत. आणि चुकीची जोडी ओळखा आपल्याला एक दिलेली आहे, ते तर महत्त्वाची आहे. आता प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली हा महत्त्वाचा आणि बकर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. मार्क्सवादी इतिहास लेखन, त्याच्यानंतर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, ठीक आहे. आणि ह्या संदर्भात थोडासा चार्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे आलो आपण तर राष्ट्रवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, बघ एवढी इम्पॉर्टंट टॉपिक याच्यामध्ये आहे. काही महत्त्वाची गोष्टी. पुढचं आपण लेसन बघूया उपयोजित लेखन, उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहासामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय हा एक टॉपिक थोडासा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढे आपण थोडंसं गेलो तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे सांस्कृतिक वारसा, मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये हा बघा याच्यामध्ये टॉपिक हा एक पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, समजून घ्या. कुटियाट्टम ही कुठली आहे तर संस्कृत नाट्य परंपरा आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतीय रामलीला महत्त्वाची आहे. गढवाल हा महत्त्वाचा टॉपिक आहे. कालबेलिया नृत्य, पश्चिम येथील छाऊ नृत्य, केरळमधील हा एक पार्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे या संकीर्तन मणिपूरमधला हा एक पार्ट महत्त्वाचा आहे. भांडी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, हे एवढं लक्षात घ्या. आग्राचा किल्ला वगैरे हा एक पार्टपेक्षा थोडं आपण पुढे आलो इथं तर हे अभयारण्य हा एक महत्त्वाचा पार्ट महत्त्वाचा याच्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे, चला पुढे येऊया. पुढे गेल्यानंतर हा जो एक माहीत आहे का तुम्हाला, हा 4 मार्कांच्या प्रश्नांसाठी विचारला जाऊ शकतो. इथे पुढे आपण आलो तर कोलकाता येथील हा एक महत्त्वाचा IMP म्हणून आपण एक लक्षात घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे थोडंसं आलेलं आहे. नंतर आता आपण स्वाध्यायामध्ये आलो, दोन्ही महत्त्वाचे आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहे. उपयोजित इतिहास लेखन, अभिलेखागार, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि मूर्त अमूर्त सांस्कृतिक वारसा आपण बघितला. आता याच्यामध्ये थोडंसं आपण आलो विधाने पूर्ण करा, तंत्रज्ञानाचा इतिहास हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. पुढे थोडंसं आपण आलो तर याच्यामध्ये बघा हे 10 उपाय थोडेसे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक सांस्कृतिक वारसा जपणं का महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टी थोडेसे इम्पॉर्टंट या लेसनमध्ये राहणार आहेत. ठीक आहे, चला पुढचं भारतीय कलांचा इतिहास हा आपण लेसन बघतोय. या लेसनमध्ये नेमकं काय गोष्टी गरजेच्या आहेत, मराठा चित्रशैली संदर्भात हा एक पॅसेज थोडासा महत्त्वाचा राहणार आहे मित्रांनो. पुढे या थोडंसं आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर आता याच्यामध्ये अभिजात कला हा एक थोडासा पार्ट महत्त्वाचा आहे. पुढे आपण आल्यानंतर थोडंसं बघूया की अधिक याच्यातला काय इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये हा एक मराठातील 12व्या-13व्या शतकातील हा एक 4 मार्काच्या याच्यासाठी येण्याची चान्सेस थोडंसं आहे. काय कुठं आहे हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. जसं ताजमहल कुठे आहे, कुतुब मिनार कुठे आहे, कुतुब मिनार, ठीक आहे, याच्यामध्ये ताजमहल कुठे आहे, थोडंसं हे थोडं समजून घ्या. त्याच्यानंतर इथलं गोंदेश्वर मंदिर सिन्नरला, ठीक आहे ना, थोडंसं गोलघुमट कुठं आहे हे थोडंसं समजून घ्या. तर त्याच्यानंतर पुढे आपण येऊया. याच्यामध्ये आल्यानंतर आता थोडंसं आपण आता स्वाध्यायामध्ये येऊया, दोन्हीही महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर
याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखायची महत्त्वाचं आहे. हेमाडपंथी आणि मराठा चित्रशैली या लक्षात घ्या. त्यानंतर एकदा तर कला हा सुद्धा पार्ट आलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हेच गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर कलेच्या इतिहास लेखनामध्ये असणाऱ्या तत्त्वांची आवश्यकता असते वगैरे नाही. चित्रकला हाही पार्ट नाही. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा पार्ट होऊ शकतो. नागर, द्रविड आणि हेमाडपंथी 2 देतात तुम्हाला कोणते. तर याच्यामध्ये पुढे जाऊया. मुस्लिम स्थापत्य नको. पृष्ठ क्रमांक कला हा एक पार्ट बस. हे महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये राहणार आहेत. काही मोठी गोष्ट नाही. प्रसारमाध्यम आणि इतिहास याच्यामध्ये आपण थोडंसं आलो तर प्रसारमाध्यमांची आवश्यकता. पहिले बेंगॉल गॅजेट हे वर्तमानपत्र जॉन्स ॲगस्ट हिके यानं लिहिले वगैरे. त्याच्यानंतर इथं याच्यामध्ये दर्पण हे कोणी लिहिलेलं आहे तिथे बाळशास्त्री जांभेकर यांचा पाठ महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढे आकाशवाणी हा एक पार्ट महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे थोडंसं लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊया. तर याच्यामध्ये आल्यानंतर आता पुढे आल्यावर आपण थोडंसं घेऊया. याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा आहे थोडंसं टॉपिक 4 मार्कांसाठी जो प्रश्न येतो तो IMP म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष देऊ शकतो. पहिली फिलिंग द ब्लँक, दुसरी फिलिंग द ब्लँक हे महत्त्वाचंच आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण टिपादियामध्ये थोडंसं जाणून घेऊया. प्रसारमाध्यमांची आवश्यकता हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण थोडं याच्यामध्ये जाऊ. विधाने पूर्ण करामध्ये पहिलं बघा मिळणाऱ्या माहितीची किस्सा, वर्तमानपत्र आणि इतिहासाची गरज. आकाशवाणीचा टॉपिक इथं तुम्हाला दिलेलाच आहे 4 मार्कांसाठीचा म्हणून. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यातला महत्त्वाचा भाग एवढा याच्यामध्ये राहणार आहे. चला पुढे जाऊया. मनोरंजन आणि इतिहास याच्यामध्ये आपण थोडंसं आलो तर थोडंसं मी तुम्हाला डायरेक्टली स्वाध्यायामध्ये घेऊन जातो. स्वाध्यायामध्ये गेल्यानंतर थोडंसं आपल्याला लक्षात येईल अधिक काही गोष्टी. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही ह्या पर्याय निवडा. त्याच्यानंतर हा एक चुकीची जोडी ओळखा. याच्यामधले कोणते कीर्तन, भजन किंवा भारूड ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. पुढे आपण मनोरंजनाची आवश्यकता मराठी रंगभूमी हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एकनाथांची भारूड हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पोवाडा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. महाराष्ट्राची जननी म्हणतात हा थोडंसं बहुत लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे खेळ आणि इतिहास हा 7वा आपण लेसन बघूया. याच्यामध्ये थोडंसं आपण आतमध्ये जाऊया. म्हणजे इनडोअर आउटडोअर गेम कोणते असतात ह्याच्यामधलं हे समालोचन महत्त्वाचा टॉपिक आहे IMPसाठी म्हणून. त्याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. चला आपण पुढे जाऊया. खेळ आणि इतिहास याच्यामध्ये जर गेलो तर खेळ आणि उत्सव म्हटल्यापेक्षा खेळ आणि इतिहास हे लक्षात घ्या, हा महत्त्वाचा टॉपिक. त्याच्यानंतर सध्याच्या काळात अर्थकारण हे बदललेले हा एक महत्त्वाचा इथं भाग असू शकतो. पुढे आपण गेलो तर थोडंसं कशावर लक्ष द्यायचं, इतिहासाची माहिती, खेळ आणि इतिहास संदर्भात पेटे खेळ हा एक महत्त्वाचा टॉपिक. बस ह्याच्यामधलं एवढंच गरजेचं आहे. चला पुढे जाऊया. आपण 8वा धडा तो म्हणजे पर्यटन आणि इतिहास. पर्यटन आणि इतिहासामध्ये आपण थोडंसं कास पठार वगैरे इथं दिलेलं आहे बघा. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हटलेलं आहे. तसंच एक कास पठाराचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे कास पठार. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स होतं ते कास पठार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. हा एक महत्त्वाचा की वारसा मुसाफिरी, हेरिटेज ऑफ वॉक हा तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये बघा पुस्तकांचे गाव इथं दिलेलं आहे आपल्याला. भारतीय पहिले आगळं वेगळं पुस्तकांचं गाव कोणतं आहे, भिलार. भिलार हे पुस्तकाचं गाव आहे. हा महत्त्वाचा टॉपिक आहे थोडासा. पुढे या हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. त्यानंतर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढे आपण थोडंसं बघूया याच्यामध्ये अधिक काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये नैसर्गिक वारसा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मार्को पोलो. त्याच्यानंतर कृषी पर्यटन थोड्याभूत. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्यटन व्यवसायाला चालना मिळाला हा एक टॉपिक घ्या. त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर जागतिक वारसा स्थळं 3 प्रकार कोणते पर्यटनाचे प्रकार हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आता ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनामध्ये आपण गेल्यानंतर आपण 9व्या पाठामध्ये थोडं स्वाध्यायामध्ये प्रवेश करू. याच्यामधला टॉपिक दोन्ही महत्त्वाचा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. अभिलेखागार हे एक थोडासा. स्थलकोश हा महत्त्वाचा टॉपिक आहे लक्षात घ्या मित्रांनो. पुढे चला. याच्यामध्ये आपण केलं कोशांचे प्रकार हा एक महत्त्वाचा टॉपिक होऊ शकतो. ग्रंथालयांचे महत्त्व हा एक टॉपिक. बस याच्यामध्ये एवढं लक्षात घ्या. इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करताना मी तुम्हाला सगळे टॉपिक दिलेले आहेत. हे सगळं IMP आहे. नेमके MCQs कुठून येतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अनुषंगानं अशा पद्धतीनं अभ्यास करा आणि काही अडचण असली तर नक्की मला कॉमेंट करून सांगा. चला थँक्यू. बेस्ट ऑफ एफर्ट्स.